छावा बघायला आलाय ना तू? आणि उभा राहायचा, फोटो पण पडता, व्हिडिओ पण चालू आहे. नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, टायटलवरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आजचा ब्लॉग कोणता आहे. तर मंडळी, नुकताच थोड्या वेळापूर्वी माझ्या मेमरीचा नवरा म्हणजे माझे भाऊजी यांनी फोन केला होता की मूवीच्या तिकीटा मी सगळ्या काढलेल्या आहेत. तर आपल्या सर्वांना आज मूवी बघायला जायचं आहे, जो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर छावा चित्रपट आलेला आहे, मूवी आलेला आहे. तो आज पूर्ण फॅमिलीसह आम्ही बघायला जाणार आहोत. तर आनंद या गोष्टीचा झाला आहे की माझी मुलगी 2.5 वर्षाची आहे आणि तिला तिच्या आयुष्यातील आणि तिचा पहिला चित्रपट म्हणजे छावा, आणि आज मी हा मूवी तिला दाखवायला घेऊन जाते. तर मंडळी, त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवतो आहे. तर मंडळी, खरंच मला सुद्धा आनंद झाला आहे की मी पहिल्यांदाच तिच्या आयुष्यातील म्हणजे माझ्या मुलीचा तर हा मी छत्रपती संभाजी महाराजांचा जो छावा चित्रपट आलेला आहे तो दाखवायला जातो. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर बघूया कशा प्रकारे हा चित्रपट आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा आणि बलिदान दाखवलं आहे. तर ते आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या मुलीला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, आता सध्या हे कामावर सुटल्यानंतर थेट घरी जाणार आहे. त्यांना फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्यांना घेऊन सर्वांना थिएटरमध्ये जाणार आहे. तर मंडळी, एक्साइट आहे बघण्यासाठी. तर तुम्ही कुठे जाऊ नका, भेटा व्हिडिओमध्ये. तर चला भेटू व्हिडिओमध्ये. तर मंडळी बघा, जस्ट ट्रेनमधून उतरलो आहे, म्हणजे कामावरनं सुटलो आहे. आता तर घरी जातो आहे, थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होतो आणि मग यांना घेऊन निघतो. पण त्या अगोदर आपली नंतर घरी घेऊन जायचे आहे. तर चला पण घरी जातो, भेटू आपण व्हिडिओमध्ये, कंटिन्यू करत राहा. तर मंडळी, फायनली घरी पोचलो आहे आणि ओजूला आता मूवी बघायला घेऊन जाणार आहे, है ना? मूवी बघायला जायचं ना आपण, मग पटापट फ्रेश व्हायचा, भात वगैरे खायचा आणि मूवी बघायला जायचा. तुला पहिल्यांदाच मूवी बघायला घेऊन जातोय. ओके, ते बघ, ते सगळी तुला बघते. तर चला बघा, आम्ही मूवीला जातोय. तर मंडळी, फायनली आम्ही रेडी झालेले आहोत. 10:30चा शो आहे इथेच बाजूला कोपरखणेमध्ये, बालाजीकडून थिएटर आहे, त्या ठिकाणी आम्ही शोला जातोय, म्हणजे छावा चित्रपट पाहण्यासाठी. तर बघा, घरची कामं वगैरे आटपून झालेले आहेत. 10:30चा शो आहे. तर 10:30 म्हणजे 2:30 म्हणजे 12:45 पर्यंत घरी येणं होईल. पण पिक्चर बघायला जातोयच आम्ही, कारण का माझ्या ओजलचं आयुष्यातील हा पहिला चित्रपट. पिक्चर बहुतेक ती 2.5 वर्षाची आहे आणि तिला काय पिक्चर मधला अजून बहुतेक समजत नसावं, परंतु मला असं वाटतं की आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या पिढीला आपणच दाखवला पाहिजे, तरच तो पुढे वारसा चालत राहील. कारण का आपल्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणून म्हटलं चला, ओजलला पहिला चित्रपट हा सध्या ट्रेंडिंगला सुद्धा आहे आणि हिंद प्रांतातील प्रत्येक माणसाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे असं तरी मला वाटतं. म्हणून मी म्हटलं चला, माझ्या लेकीला हा चित्रपट दाखव आपण. आणि बऱ्याच दिवसापासून जाईल असं म्हटलं होतं, पण तिकीट वगैरे फुल असायच्या, त्याच्यामुळं आम्हाला काय लाईनीत तिकीट भेटली नव्हती. तर 2 दिवस नुसतं तिकीट बघत होतो, पण आज फायनली तिकीट भेटलेलं आहे. तर आम्ही सगळे रेडी झालेलं. तर चला मंडळी, कुठे जाऊ नका, आमच्यासोबत तुम्ही सुद्धा राहा. पहिला ओजल रेडी झाली, मम्मा पण रेडी झाली, हा ना? जाऊया ना चिन्मयला आणि माऊला भेटायला. मग चला, रेडी पोझिशन. फायनली
BMX सिनेमाज या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत। तर बघा एंट्री मारलेली आहे। सगळ्यांनी उभं राहायचा, फोटो पण पडता, व्हिडिओ पण चालू आहे। ओजो ओजो हे चिन्मय एक साईडला बस। छावा बघायला आलाय ना तू, हा ना? तू ओजल त्याचा शो आहे, पण ओजलची मस्ती चालली हे सगळं। आणि भरत भाऊजा परत आपल्या एका ब्लॉग मध्ये बऱ्याच दिवसानंतर, एकवीर आईच्या दर्शनानंतर डायरेक्ट छावा चित्रपट बघण्यासाठी। हा शिर्डीला होतो आपण, ओजलची मस्ती, हा ना? दाखवू दे भाऊजी सोबत मस्ती। चला चला सर्वांनी चला, आपली जागा घ्या। थंड वाटतंय ना? आता थोड्याच वेळात होईल। भाऊजा कसा होता पिक्चर? हा एक नंबर ना, रडायला आला। चिन्मय कसा वाटला पिक्चर? हा स्टोरीच आहे ना। जस्ट आत्ताच घरी आलोय मूवी बघून। मूवी बघितल्यानंतरचे शेवटचे जे 15 ते 20 मिनिट आहेत ना, अगदी थिएटर सुद्धा शांत झालं, मी सुद्धा शांत झालो। म्हणजे ब्लॉग बनवत होतो, मला काही सुचना नाही इथपर्यंत। म्हणजे ते बलिदान आणि म्हणजे ते वेगळंच दाखवलेलं आहे, पण खरोखरच ते बलिदान शब्दात वर्णन करता येण्यासारखंच नाही। मी तर म्हणेल हा मूवी प्रत्येक हिंद प्रांतातील लोकांनी बघितला पाहिजे। मला मुलीला दाखवलं, माझी मुलगी सुद्धा शेवटपर्यंत हा मूवी बघत होती। पहिल्यांदा ती तिच्या आयुष्यात हा चित्रपट तिने पाहिला असणार आणि खरोखर तिला समजलं असेल की नाही असेल, पण तिने जे बघितलं ते खूप म्हणजे तिला सुद्धा म्हणजे भावना झाल्या असतील काहीतरी, असं ते शेवटचं क्षण आहे। पण खरंच मंडळी, प्रत्येक हिंद प्रांतातील लोकांनी हा मूवी बघितला पाहिजे। मी एवढंच बोलेल, कारण का खूप काय घेण्यासारखं आहे याच्यातून। मला फक्त माझ्या मुलीला हेच मी या मूवीतून दाखवण्याचा एवढाच हेतू की आपला इतिहास आपणच जपला पाहिजे, तर पुढच्या पिढीला आपल्या शूरवीरांचं बलिदान, शौर्यगाथा हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तर मंडळी इथपर्यंतच थांबतो, भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये।